तांबेंच्या उमेदवारीवरून तोंडावरती आपटलेली काँग्रेस आणि महाविकास आघाडी अजूनही धक्क्यातच आहे। सत्यजित प्रकरणामध्ये काँग्रेसला गाफिलपणा चांगलाच नडल्याचं स्पष्ट झालंय। तर या सर्व नाट्यावरून भाजपनं काँग्रेससह महाविकास आघाडीला टोले लगावण्याची संधी साधून घेतली। पाहूयात आमचा या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। काँग्रेस गाफिल, मविया हवालदिल। अजित पवारांनी ओळखला होता धोका। हे मी बाळासाहेब थोरातांना पूर्णपणे आदल्या दिवशी सांगितलेलं होतं। बाळासाहेब थोरातांनी का केलं दुर्लक्ष? काँग्रेस तर बुडतं जहाज, चंद्रशेखर बावनकुळेंनी उडवली खिल्ली। विधान परिषदेच्या महत्त्वाच्या निवडणुकीत काँग्रेसचा गोंधळात गोंधळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच राहिला। एबी फॉर्म दिलेल्या सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही, तर त्यांचा मुलगा सत्यजित तांबेनं अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। असं काहीतरी घडणार असल्याची कल्पना अजित पवारांना आली होती। असं काहीतरी कानावर येतंय, तुम्ही काळजी घ्या, तुम्ही बघा काही वेगळं शिस्तय अशी बातमी आहे। हे मी बाळासाहेब थोरातांना पूर्णपणे आदल्या दिवशी सांगितलेलं होतं। ते म्हणले की तुम्ही काळजी करू नका, आमच्या पक्षाची जबाबदारी आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू आणि उद्या डॉक्टर तांब्यांचाच फॉर्म येईल असं बाळासाहेब मला म्हणालेले चांगलं मला आठवतं। काँग्रेस पक्षात समन्वय नसल्याचंच या सगळ्या गोंधळावरून स्पष्ट होत आहे। निष्ठावंत असलेल्या तांबे घराण्यातून दगाफटका झाल्यानं काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली। मवियाची विधान परिषद निवडणुकीत चांगलीच फटफजिती झाली। यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला चिमटे काढले। एकीकडे देशात मोदींचे नेतृत्व आहे, दुसरीकडे एकनाथजी देवेंद्रचे नेतृत्व आहे। अशा वेळी कोण याच्यासोबत जाईल, कोण जाईल? आणि काँग्रेस तर डुबतं जहाज आहे, तर जहाजात कोण बसणार आहे? निवडणुकीचा फॉर्म भरतानाच काँग्रेसचा एक फॉर्म कमी भरला गेला। याचा अर्थ निवडणूक न लढवताच काँग्रेसचा एका जागेवर पराभव झालाय। आता इतर जागांवर काँग्रेसचं जहाज कशी कामगिरी करतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागणारी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। महाविकास आघाडीला बावनकुळेंनी तुकडे तुकडे गँगची उपमा दिलेली आहे। तर भाजपच्या या टीकेला महाविकास आघाडीकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलेलं आहे। राज्यात तुकडे तुकडे गँग, मवियावर बावनकुळेंचा हल्लाबोल। तुकडे तुकडे पार्टी एक झाली, ज्यांना मॅन्डेट होतं का? मवियाला तुकडे तुकडे गँगची उपमा। बावनकुळेंवर मवियाचा पलटवार। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष म्हणजे तुकडे तुकडे गँग आहेत असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली। भाजपसोबत युती करून 56 जागांवर विजय मिळवणाऱ्या शिवसेनेनं निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी केली। त्यानंतर अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीनं राज्यातली सत्ता हस्तगत केली। तिन्ही पक्षांनी तेव्हा मिळवलेल्या तुकड्या तुकड्यातील यशावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला। 3 पार्टी एक आली, तुकड्या तुकडे पार्टी एक झाली। यांना मॅन्डेट होतं का? तुकड्या तुकड्यामध्ये यांना मॅन्डेट भेटलाय, म्हणजे तुकड्या तुकड्यामध्ये हे लोक निवडून आले। मॅन्डेट तर भाजपला होतं, मॅन्डेट शिवसेना भाजप युतीला होतं, आणि त्यामुळं हे तुकडे तुकडे गँग एक आली आहे। आणि या तुकडे तुकडे गँगचा कोणी नेता नाही आहे, त्यामुळं असंच दिसणार आहे। JNU मध्ये 2016 झालेल्या आंदोलनात देशविरोधी घोषणाबाजी झाली। तेव्हापासून तुकडे तुकडे गँग हा शब्द प्रचलित झाला। देशविरोधी कारवाया आणि देशविघातक शक्तींना पाठिंबा देणाऱ्यांना तुकडे तुकडे गँग संबोधलं जातं। मात्र हे संबोधन महाविकास आघाडीसाठी वापरण्यात आल्यानं मवियाच्या नेत्यांनीही हातचं राखून न ठेवता चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल केलाय। कुठे ना कुठेतरी हे सगळे खरे विषय आहेत ते लपवण्यासाठी
हे स्मोक स्क्रीन उभं करतात आणि मग धर्माधर्मामध्ये वाद असेल, जातीपातीमध्ये वाद असेल, जिल्ह्यांमध्ये वाद असेल, हे सगळं करतात। राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना जिवारी लागणारी टीका करतात। राजकीय प्रतिस्पर्धी गारद करण्यासाठी जहाल भाषेचा वापर करतात। वेगवेगळ्या प्रकारची उपमा दिली जाते। चंद्रशेखर बावनकुळेंनीही प्रतिस्पर्ध्यांच्या वर्मावर घाव घालण्यासाठी तुकडे तुकडे गँगची उपमा दिली आहे। मात्र ही उपमा दिल्याचे जोरदार पडसाद उमटत असल्यानं हा वाद लवकर शमणार नसल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता पुण्याच्या नामांतराची चर्चा सुरू झाली आहे। पण पुण्याचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मात्र नामांतराचा विरोध दर्शवलेला आहे। दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना आणि काही मराठा संघटनांनी देखील नामांतराच्या मुद्द्यावरती ते पुढे आल्यानं पुणे तिथे नामांतर वादाचेही नसे उणे असं म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे। पुण्याच्या नामांतरावरून वाद प्रतिवाद। नामांतरावरून राष्ट्रवादीत विसंवाद। मिटकरींची मागणी, अजित पवारांचा नकार। हिंदू महासंघ आणि संभाजी ब्रिगेडही मैदानात। सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यावी। कुणाच्याबद्दल अनादर अजिबात कुणालाच नाही। पुणे शहराच्या नामांतराच्या चर्चेवर अजित पवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। पुणे शहराचं नाव बदलून जिजाऊ नगर करावं अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। आमदार अमोल मिटकरी आगामी अधिवेशनात ही मागणी करणार आहेत। पण पुणे शहराच्या नामांतराला अजित पवारांचा मात्र विरोध असल्याचं दिसतंय। राज्यात महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना पुणे शहराच्या नामांतराचा विषय उकरून काढणं योग्य होणार नाही असं म्हणत अजित पवार यांनी नामांतराची मागणी फेटाळली आहे। सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यावी। कुणाच्याबद्दल अनादर अजिबात कुणालाच नाही। सगळी नावं चांगली आहेत, पण पुणेही नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे, याचाही विचार केला पाहिजे। अमोल मिटकरींनी मांडलेल्या नामांतराच्या भूमिकेला हिंदू महासंघानेही विरोध दर्शवलाय। वंदनीय जिजाऊ माता या देशातल्या सर्वच हिंदुत्ववाद्यांना आणि शिवभक्तांना वंदनीय आहेत, प्रातस्मरणीय आहेत, परंतु त्यांचं नाव पुणे शहराला देणं तितकंसं उचित होणार नाही असं आमचं म्हणणं आहे। स्वयं छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा पुणे शहराचं नाव बदललेलं नव्हतं। दुसरीकडे संभाजी ब्रिगेडनेही पुण्याच्या नामांतराची मागणी केली आहे। राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराग झालेल्या पुण्याला बसवल्यानं पुण्याला जिजाऊंचं नाव देऊन जिजापूर असं नामांतर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। पुण्याचं नामांतर झालं पाहिजे आणि पुण्याचं नामांतर करून पुण्याचं नाव बदलून जिजापूर केलं पाहिजे अशी पुण्यातल्या तमाम शिवप्रेमींची, जिजाऊ प्रेमींची, अर्थात स्वराज्यातल्या मावळ्यांची इच्छा आहे। एकंदरीतच चर्चेत नसलेल्या नामकरणाच्या मुद्द्याला आमदार अमोल मिटकरींच्या मागणीनं पुन्हा जोर मिळाला। पण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेल्या अजित पवारांनी मात्र नामांतराचा विषय उकरून काढण्याला विरोध दर्शवला। त्यामुळे नामांतरावरून राष्ट्रवादीतच एकवाक्यता नसल्यानं तुर्तास तरी हा विषय लांबण्याची शक्यता आहे। आता सत्ताधारी पक्ष यात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर न्यूज ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बातमी आहे कुस्तीच्या मैदानातून, कारण पैलवान शिवराज राक्षेनं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलेलं आणि सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाडला चितपट करत शिवराजनं महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या नावावरती कोरली आहे। गतवेळी खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेल्या शिवराजनं यंदा मात्र महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न साकार केलेलं आहे आणि शिवराजला आता महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा, रोख 5 लाखांचं बक्षीस आणि थार गाडी मिळणार आहे। तर उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि रोख 2.5 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे।
तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.